नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असं घरामध्ये तयार होणारं क्रीमी आईस्क्रीम. अगदी कोणालाही बनवता येईल इतकं सोपं आहे. पहिल्यांदा बनवलात तरीसुद्धा चुकणार नाही आणि एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवून खाल. यासाठी मी इथं ओला कोवळा नारळ घेतला आहे. तुमच्याकडे नसेल तर फक्त ओला नारळ असेल तरी चालेल. ओलं खोबरं घ्यायचं. तर यानंतर नारळातील खोबरं काढून घेतलं आहे आणि त्याच्या पाठीमागे जो काळसर भाग असतो तो बटाट्याचे साल काढणे असत्या त्याच्याने काढला आहे. आता या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घ्यायचं चाकूच्या मदतीने. मी व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे. आणि हे केलेले काप एका वाटीने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढचं साहित्यसुद्धा आपल्याला मोजून घालता येईल. तर एक वाटी इतपत हा काप भरला आहे. आता हा काप मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे आणि मिक्सरवर साधारण 1-2 मिनटे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता इथं मी फिरवून घेतलं आहे आणि साधारण असं टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घातलं तरी चालेल. मी इथं 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे आणि पुन्हा मिक्सरवरती 1-2 मिनटे हे फिरवून घेतलं आहे. बघू शकता असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. इतपत आपल्याला ते नारळाचे काप बारीक करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला दूध लागणार आहे. तर ज्या वाटीने खोबऱ्याचे काप घेतले होते त्या वाटीने 1.5 वाटी मी इथं दूध घेतलं आहे. थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, पण या मापाने घेतलात तर बरं होईल. तर 1 वाटी घेतला आहे आणि पुन्हा अर्धी वाटी घेतला आहे. हे दूध मी एका गरम करायला ठेवलेल्या पॅनमध्ये घातलेलं आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे. आता हे दूध आपल्याला हळूहळू आटवून घ्यायचं आहे आणि आटवत असताना सतत चमच्याने ढवळून घ्यायचं. तर साधारण 1-2 मिनटानंतर बघू शकता दूध असं झालेलं आहे, आटत आलेलं आहे. आणखीन 1 मिनिटभर हे आपल्याला आटवून घ्यायचं, म्हणजे थोडासा घट्टसरपणा येतो. याच्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर साखर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचे काप घेतले होते त्या वाटीने अर्धी वाटी साखर घेतला आहे. चवीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे. साखर घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि यावेळी गॅस थोडासा मध्यम ठेवला तरी चालेल किंवा लहान गॅसवरच हे सगळं करू शकता. तर आता एका वाटीमध्ये साधारण 3 ते 4 चमचे दूध घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉर घालायचा आहे. तर कॉर्नफ्लॉर मी 1-2 चमचे घेतलेला आहे. आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने जरी घेतलं तरी चालेल. आणि हे कॉर्नफ्लॉर आता आपल्याला या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि हे सर्व करत असताना दुधाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. दूध सतत ढवळायचं आहे आपल्याला. तर हे पहा, अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालायची आहे आणि याच्यानंतर बारीक गॅसवर छान असं हे ढवळत आटवून घ्यायचं आहे. जोपर्यंत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचं टेक्स्चर होत नाही तोपर्यंत हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. हे पहा, इतपत घट्टसर व्हायला हवं. आता या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि हे आता आपल्याला संपूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. संपूर्ण थंड केल्यानंतर असं दिसत आहे. आता हे आपल्याला आपण जे खोबऱ्याचं पेस्ट केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. पॅनमधील सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून एकजीव होईल. हे पहा, 1 मिनिटभर मिक्सरला फिरवलेलं आहे आणि मिश्रण असं झालेलं आहे. तर टेक्स्चर इथं बघू शकता तुम्ही, चमच्याने मी दाखवत आहे. आता हे आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. एखाद्या ग्लासमध्ये काढलं तरी चालेल, फक्त ग्लास व्यवस्थित पॅक करा किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा चालेल. तर माझ्याकडे असा एक डब्बा होता, तर त्यात काढला आहे. आता हे आपल्याला फ्रीजला 1-2-2.5 तासासाठी ठेवायचं आहे. साधारण 2.5 तासाने मी हा फ्रीजमधून डब्बा काढला आहे. मिश्रण असं झालेलं आहे. हे पहा, यामध्ये अजिबात बर्फाचे क्रिस्टल तयार झालेले नाहीत. तरीसुद्धा एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे आईस्क्रीम अगदी छान मऊसूत तयार होईल. तर सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढत आहे आणि 1 अर्धा मिनटं हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे.
असं केल्याने आईस्क्रीम छान असं सेट होतं, यामध्ये बर्फाचे क्रिस्टल तयार होत नाहीत. तर मिक्सरला हे पहा फिरवून घेतल्यानंतर साधारण असं थोडंसं पातळ झालेलं आहे. आता हे पुन्हा आहे त्या डब्यामध्ये मी काढून घेत आहे. डब्यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि पुन्हा हा डबा पॅक करून आपल्याला फ्रीजला ठेवून द्यायचा आहे. झाकण लावत असताना डब्याला असा एखादा प्लास्टिकचा मेन कागद लावला तरी चालेल किंवा ॲल्युमिनियम फॉईल असेल तो पेपर लावला तरी चालेल. तर छान असं व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि फ्रीजला ठेवून द्यायचं आहे. फक्त यावेळी एक गोष्ट चेक करायचं, फ्रीजचं टेम्परेचर थोडं जास्त असायला हवं. खूप कमी टेम्परेचर ठेवलं तर आईस्क्रीम जमणार नाही. तर साधारण एक रात्रभर मी आईस्क्रीम ठेवलं होतं आणि सकाळी हे आईस्क्रीम काढलं आहे. बघू शकता कसं झालेलं आहे. तर खूप छान जमलेलं आहे आईस्क्रीम. आता या डब्यातून काढताना काय करायचं आहे आपल्याला, एक गरम कोमट पाणी करून एका डब्यामध्ये मी घेतलं होतं आणि त्या डब्यात एक थोडा वेळ मी हा डबा ठेवला होता. याच्यामुळे आईस्क्रीम सुटतं किंवा सुरीच्या साहाय्याने कडा मोकळा करून घेतला तरी चालेल. आणि नंतर हे आईस्क्रीम कट करून खायला दिलेलं आहे. माझ्या मुलांना तर कट करेपर्यंतसुद्धा दम निघत नव्हता. जर तुम्हाला ही व्हिडिओ किंवा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.